मित्रांनो, रेशनसाठी आता तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचं रेशन जे आहे ते आता बंद होणार आहे। त्यासाठी तुम्हाला हे जे काम आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो, रेशन कार्डसाठी आता ई-के-वाय-सी जी आहे ती बंधनकारक करण्यात आली आहे। त्या संदर्भातील माहिती आता व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता, रेशनसाठी आता ई-के-वाय-सी बंधनकारक करण्यात आलेली आहे। रेशन कार्ड धारकांच्या सर्व सदस्यांना आता दुकानदाराकडे जाऊन ई-के-वाय-सी जी आहे ती करावी लागणार आहे। म्हणजेच तुमचं आधार कार्ड जे आहे मित्रांनो ते तुम्हाला आता रेशन कार्डशी लिंक करून घ्यावं लागणार आहे। नीट समजून घ्या, रेशन कार्डवरती जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना आता रेशन दुकानदाराकडे जाऊन त्यांचं आधार कार्ड जे आहे ते रेशन कार्डशी लिंक करून घ्यावं लागणार आहे। सविस्तर माहिती पुढे जाणून घेणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर तुम्ही ते पाहू शकता, राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई-के-वाय-सी बंधनकारक केले आहे। त्यामुळे एका कार्डवरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदाराकडे जाऊन ई-के-वाय-सी जी आहे मित्रांनो ती करून घ्यावी लागणार आहे। त्यासाठी अद्ययावत असलेले तुमचे आधार कार्ड आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन 4G ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून तुमची ई-के-वाय-सी जी आहे मित्रांनो ती आता तुम्हाला इथे करता येणार आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे मित्रांनो। जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्या रेशन कार्डवरती किंवा तुमच्या कुटुंबातील जेवढे पण सदस्य आहेत त्या सर्वांना आता रेशन दुकानदाराकडे जाऊन त्यांचे आधार कार्ड जे आहे ते रेशन कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे। म्हणजेच ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे। त्यासाठी तुमच्याकडे तुमचं अद्ययावत असलेले आधार कार्ड आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन 4G ई-पॉस मशीनद्वारे तुमचा आधार क्रमांक टाकून जे आहे बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून तुमची ई-के-वाय-सी जी आहे ती आता इथे करता येणार आहे। मित्रांनो, ही ई-के-वाय-सी केल्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात किंवा काय काय फायदे होणार आहेत ते आता इथे आपण जाणून घेऊयात। तुम्ही ते पाहू शकता, 100% धान्य वितरणासाठी इथे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून 100% ई-के-वाय-सी जी आहे ती इथे करणं बंधनकारक करण्यात आलेले आहे। राज्यात सध्या धान्याचे वितरण जे आहे मित्रांनो ते 96 ते 98% होते। यापूर्वी राज्यातील सर्व ग्राहकांचे रेशन कार्डला आधार क्रमांक जोडण्यात आलेले होते, तरी देखील वितरणात 2 ते 4% गळती असल्याचे दिसून आल्यामुळे हे प्रमाण 100% करण्यासाठी आता तुमच्या रेशन कार्डवरती जेवढे सदस्य असतील त्या सर्वांना ई-के-वाय-सी करणे इथे बंधनकारक करण्यात आलेले आहे। आणि ई-के-वाय-सीच्या माध्यमातून पडताळणी करून मृत तसेच बनावट ग्राहकांची नावे कमी करण्यात येतील। त्यामुळे धान्याची बचत होऊन नवीन लाभार्थ्यांना त्याचा लाभ जो आहे तो इथे देता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सभासदांची ई-के-वाय-सी जर झाली नसेल तर तुमचं रेशन जे आहे ते शासनाकडून बंद केलं जाऊ शकतं। आशा करतोय की व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।